फ्राय करू. रस्सा आहे ना मुंबईचं पुढचं शेपटी आणि थोडीशी कोळंबी त्याचा रस्सा करून ठेंगट. कोळंबी मसाला नको का? कोळंबी म्हणजे फ्राय नाही कोळंबी तेच ना फ्राय करायचं ना कडक वालं. शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आलो आहोत कोकणामध्ये दिवे आगारला. सो आता आम्ही आमच्या होमस्टेच्या इथे पोहोचलेलो आहोत. तुम्ही याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की आम्ही होमस्टेच्या इथे पोहोचलो आहे. आता मी तुम्हाला आमचा होमस्टे कसा आहे हे पण दाखवते. आणि होमस्टेच्या आजूबाजूचा पण जो एरिया आहे ना तो एवढा सुंदर आहे ना तो पण तुम्हाला दाखवते. चला. सो इथून वरती गेल्यानंतर आहे ना आमच्या सगळ्या रूम्स आहेत ज्या आम्ही घेतलेल्या आहेत. तुम्हाला त्या रूम्स पण आतून दाखवते. पण त्याच्या आधी इथलं किचन आणि गार्डन वगैरे जो एरिया आहे ना तो दाखवते. चला. हे माझं गॉगल होतं गाडी असेल आधी आता. सो इथे आहे किचन आणि इथे किचनमध्ये आपला सगळा स्वयंपाक होणार आहे. मस्त आपण फिश वगैरे जे आणून देणार ते छान फिश इथे तयार करून आपल्याला जेवायला मिळणार आहे. मस्त टेम्पटिंग होतं. आणि स्पेशल जेवणासाठी इथे यांनी इतका सुंदर असा एरिया केलेला आहे ना तुम्ही बघू शकता. मस्त वारली पेंटिंग आणि तो असं एकदम नाही का कोकणी माहोल आहे पूर्ण. आणि त्या याच्यामध्ये आम्ही छान जेवण करणार आहे संध्याकाळचं. तर इकडे पण आपली हां. आणि एक खूप छान इंटरेस्टिंग गोष्ट आहे ते म्हणजे विहीर. आणि ह्या साईडला विहीर सुद्धा आहे तुम्ही बघू शकता. मस्त मोठी अशी विहीर आहे. अरे त्याच्यात फिश पण आहे. क्रॅब आहेत फिश आहेत. सो मस्त असा एकूणच छान एरिया आहे. आणि इकडे पूर्ण गार्डन आहे म्हणजे त्यांची बाग आहे. अच्छा. हां. विक्रांत तर सगळ्यात आधी बघून आले. त्यांचे फोटो वगैरे फोटो सेशन सगळं झालेलं आहे. तर चला इकडे फोटो सेशन चालू आहे ऑलरेडी. इकडे त्यांच्या मस्त अशा बागा आहेत तुम्ही बघू शकता. नारळाची सुपारीची झाडं वगैरे आहेत. खूप छान आहे इथे. फोटोज वगैरे आणि व्हिडिओज एवढे कमाल येणार आहेत ना. मी काढणार आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा टाकणार आहे. नक्की बघा ते व्हिडिओ. सो चला आता हे तर तुम्हाला दाखवलंच आहे. रूम्स पण दाखवते. सो आमचा होमस्टे तर तुम्ही बघितला. आणि आता आम्ही आलेलो आहोत सगळे फिश मार्केटला फिश घेण्यासाठी आणि हे मार्केट पण फिरण्यासाठी. सो चला बघूया आता कुठले कुठले फिश आहेत त्याचे काय काय रेट्स आहेत ते सुद्धा दाखवूया. आणि इकडे विक्रांत आणि सगळे पप्पा वगैरे जे आहेत ते सगळे रेट काढतायत बघतायत कुठे चांगले मिळतील फिश वगैरे त्या सगळ्या गोष्टी. इकडे अरे दादा माऊ इकडे आहे. बोलायचे कमी जास्त होता. बोला बोलून जावा 2 मिनिटं बोला. परवडते नाही परवडते नाही बोला. आम्हाला थोडी मोठी पाहिजे ना. आम्ही दरवर्षी येतो. आपले फोटो काढते ना. मोठा मोठा हलवा आहे तो. पापलेट आहे. हलवा आहे ना. पापलेट आहे. हलवा दाखव तुम्हाला. हलवा पण आहे. असं निळी कलरचाच असतो ना. नाही हलवा पण आहे दाखवते थांबा. आता पुन्हा इथे सोडलं झालं गेलेलं आहे. इकडे बघा पप्पा. सो आता आम्ही इथे फिश घेतलेले आहेत आणि तुम्हाला मी दाखवते. इथले सगळे जे फिश आहेत ना ते घेतलेले आहेत. रेट्स तुम्हाला विक्रांत सांगतील. त्यांना माहिती आहेत कुठले किती रेट्स आहेत ते. आपण कुठले घेतले तो. सो इथे बोलणं चालू आहे त्यांचं की कोणते कोणते फिश घ्यायचे आणि कोणते नाही. बार्गेनिंग चालू आहे. छोटी स्वस्त आहे. 1-1 किलो. हे पापड कुठे मिळतील आपले? हे का 11 आणि ते 22 आणि
ओले बोंबील आहे. आपण कोणता फिश घेतलाय? घ्यायचा आहे सुरमई पापलेट आणि सुरमई आणि प्रॉन्स पण घ्यायचे. सो हा आहे पापलेट, खूप मोठा पापलेट आहे आणि इथे छोटे पापलेट्स पण आहेत. इथे कोळंबी आहे, प्रॉन्स आणि सुरमई आहे. सुरमई आहे ना तो? हो भारी ना. इथे इथे शेपटीला पकवायचं, शेपटीला चल बघ मामाकडे बघ. त्याचे किती 10 पीस येतात. 9 पीस 10 पीस काढायला 1000 रुपयाला किती? 100 हा 100 बोलते. कोण आहे गावातला नाही. गावठी कोंबडी ही बॉयलर कोंबडी गावठी कोंबडी 900 घेतात. बॉयलर 150. सगळं फ्राय करू. रस्सा आहे ना, ती सुरमईचं मुंडकं, शेपटी आणि थोडीशी कोळंबी, त्याचा रस्सा करू खेंगट. कोळंबी मसाला नको का? कोळंबी म्हणजे फ्राय नाही नाही, कोळंबी तेच ना फ्राय करायचं ना कडकवालं. हा मग तेच करू. तुमचं काय म्हणणं आहे, काय करायचंय? खायला तयार आहे. इथं दादा मेनू कार्ड लिहून घेत आहे, काय काय करायचं. फ्राय करून टाकायचं. सो आता आम्ही फिश वगैरे घेतले सगळे. आणि कुठले कुठले फिश घेतले आता विक्रांत सांगतो तुम्हाला. कुठले कुठले घेतले आपण? सुरमई घेतली आहे एक मोठी, ज्याचा आपण फोटो काढलाय. त्यानंतर पापलेट घेतलेत, नंतर प्रॉन्स घेतलेत आणि त्यांनी आपल्याला काय ओले बोंबील फ्री दिलेले. ओले बोंबील फ्री दिलेले आहेत. एवढं छोटे होते असे बारीक बारीक, त्यामुळे पण छान आहेत, फ्रेश होते आणि सगळे मासे आम्हाला एकदम छान फ्रेश मिळाले. प्लस थोडंसं बार्गेनिंग करावं लागलं तिथे आणि पप्पांनी खूप चांगलं बार्गेनिंग केलं, त्याच्यामुळे आम्हाला ओले बोंबील पण फ्री मिळाले. सो आणि आता इथे डिस्कशन सगळ्यांचं चालू आहे की काय काय करायचंय काय नाही, नाही का? आणि येस आता आम्ही बीचवर चाललेलो आहोत सगळे. बीचवर मस्त भिजायला मज्जा मस्ती करणार आहोत. हो ना परी? परी तर कधीपासून वाट बघते की कधी आम्ही बीचवर जातोय खेळायला. हो ना? सो आता आम्ही बीचवर आलेलो आहोत मस्त. आणि बीचवर इथे मस्त धमाल मस्ती करणार. आणि लहान सगळ्या आमच्या 3 लहान पोरांना आहेत ना, आम्ही सगळ्यांना टॉईज वगैरे घेतलेले आहेत. ते बकेट आणि ते सगळे गोष्टी असतात ना रेती खेळायच्या, सो ते घेतलेले आहे. आणि मस्त असा बीच आहे. आणि आम्ही संध्याकाळच्या वेळेला आलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला ना छान सनसेट दिसणार आहे. सो चला. सो ह्या बीचवर ना राईड्स वगैरे सुद्धा आहेत, बनाना राईड्स आणि बोटिंग वगैरे आहे. बऱ्याचशा राईड्स आहेत, ट्रॅक्टर राईड वगैरे आहेत. सो त्या सगळ्या आता बघूया आपण, आपल्याला किती करायला मिळत आहेत, काय मिळत आहेत, तसं आपण करूच या. आणि आर्यन म्हणतोय करणारच आहे आपण. येस, स्कुबा डायव्हिंग मी आहे ना जेव्हापासून कोकण ट्रिप प्लॅन केली होती ना, तेव्हापासूनच मी म्हणलेलं की आपण आहे ना स्कुबा डायव्हिंग करायचीच, मला करायचीच होती एकदा तरी. आणि इथे आल्यानंतर समजलं की दिवे आगारला सुद्धा स्कुबा डायव्हिंग आहे. सो बघूया आपण. हां, ते नक्की नाही, म्हणजे ते म्हणतात की सकाळी काहीतरी टायमिंग असतो त्याचा सकाळचा. डॉल्फिनचं पण असतं सकाळी 7ला. डॉल्फिनचं पण सांगितलं का त्यांनी? डायरेक्ट आपण बोटीतून नेतात आणि उड्या वगैरे मारतात आपल्या समोर. वाव, म्हणजे खरंच खूप भारी एक्सपिरियन्स असणार आहे आणि मजा येणार आहे खेळायला. सो चला. तवी का मस्त टॉईज खेळते हो ना. हाय, काय करते तू? टॉईज खेळती हो ना, बीच टॉईज. आणि इकडे वीरू, वीरू इकडे बघ बाळा, हाय कर. हाय. मोनाताईंना आहे ना स्टारफिश भेटलेला आहे, तुम्हाला
सो इथे आम्हाला 2 स्टारफिश सापडलेत बघा आणि दोन्ही ताईंना सापडलेत स्टारफिश जिवंत आहे बघ ना हा स्वतःला असं आतमध्ये सो आता आम्ही सगळे बीचवर आलेलो आहोत मस्त पाण्यामध्ये खेळायला. ड्रॅगन राईड करणार आहोत मस्त आणि विक्रांत बघा तयारी करतात मस्त जॅकेट वगैरे घालून. चला आणि इकडे आहे आपलं ड्रॅगन बघा इथे मागे दिसतं. चल चल लवकर ये लवकर. बनाना राईड मध्ये बसले. सो आताच आमची बनाना नाही सॉरी कुठली ड्रॅगन राईड वगैरे झाली करून आणि एवढी डेंजरस होती बाप रे. म्हणजे मला तर अजून धडधड होते छातीमध्ये एवढी डेंजरस होती. आणि आता सनसेट झालाय तर व्ह्यू बघा किती सुंदर आहे आणि इतकं छान वातावरण पडलंय ना. कारण दुपारी एवढं गरम होत होतं आणि आता एकदम मस्त थंडगार वारा सुटलेला आहे. सो पाण्यात खेळून राईड्स करून फोटोज रील्स काढून सगळं छान एकदम भूक लागलेली आहे. आता सगळे दमलेले आहेत आणि मासे आपण घेतलेले होते ते आता घरी होमस्टेच्या इथे जाऊन मस्त माशाचं जेवण तयार असेल आपल्यासाठी. सो चला. सो आत्ताच आम्ही बीचवरून घरी आलो आणि इतकं दमलो आहे ना बीचवर खेळून वगैरे. आणि आता इतकी प्रचंड भूक लागलेली आहे. आणि जिथे आम्ही होमस्टे केलेला आहे ना तिथे इतका सुंदर फिश आम्ही जे आणून दिले होते त्याचा तळण्याचा आणि फिश फ्रायचा वास इतका भारी येत होता ना. तर आम्ही फ्रेश होऊन लगेचच खाली आलो आणि इकडे तुम्हाला दाखवते मी मस्त असं इथे फिश फ्राय चालू आहे बघा यांच्या किचनमध्ये. इकडे पापलेट फ्राय चालू आहेत ऑलरेडी अर्धे झालेले आहेत आणि इकडे कोळंबी फ्राय पण चालू आहे एका बाजूला. प्लस इथे काय आहे भात आहे. इथे भात आहे चपाती भाकरी आणि आम्ही स्पेशल तांदळाची भाकरी सांगितलेली आहे इकडे. सो तांदळाच्या भाकऱ्या वगैरे झालेल्या आहेत आणि भूक तर एवढी लागली आता प्रचंड. सो चला पटपट होईल हे झाल्यानंतर मग आम्ही सगळे छान जेवायला बसू आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. सांगा रिव्ह्यू द्या. सुंदर तुम्हाला इथे शिकायला पाहिजे. आम्हाला मसाला मस्त बेस्ट बेस्ट बेस्ट. कसं झालंय परी? छान छान.